जिल्हा रुग्णालयामध्ये आरोपींच्या उपचारासाठी स्वतंत्र कोठडीची व्यवस्था आहे। त्या कोठडीत एकूण 4 बेड आहेत। त्यापैकी एका बेडवरती एक आरोपी उपचार घेतोय, पण वाल्मिक कराडवरती मात्र दुसऱ्याच वॉर्डात उपचार केले जात आहेत। त्यामुळे वाल्मिक कराडला आरोग्य यंत्रणांकडून व्हीआयपी सुविधा मिळते का, हा सवाल उपस्थित झालाय। कराडला अटक केली, पण आता तो एसीत आयसीयू मध्ये झोपलाय, त्याला मोकळं सोडून द्या, जनताच फैसला करेल अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। वाल्मिक कराड आरोपी असला तरी त्याला मूलभूत अधिकार आहेत, त्या अंतर्गत त्याला सुविधा दिल्या जात आहेत। यापुढचे निर्णय एसआयटी आणि पोलीस घेतील अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। तर आकाशची प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला। दरम्यान कराडची अनेकांच्या नावावरती संपत्ती आहे, एसआयटीनं ही संपत्ती जप्त करावी अशी मागणीही धसांनी केली आहे। धनंजय मुंडे विरोधात ठोस पुरावे दिसत नाहीत, या प्रकरणात त्यांचा हात नाही असं म्हणत दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याचा दाखला देत शिवेंद्रराजे भोसलेंनी एक प्रकारे धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले। जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आजपासून जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय। मराठ्यांनी त्यांची सर्व ताकद आंतरवालीत येऊन दाखवावी, अन्य कोणत्याही गावात साखळी उपोषण होणार नाही असं आवाहन सुद्धा मनोज जरांगेंनी केलंय। मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत गद्दारी करू नये असा थेट इशारा जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिलाय। उपोषणापूर्वी सरकारसोबत चर्चा झालेली नाही असंही जरांगे म्हणाले। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केलंय। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं अशी मागणी त्यांची आहे, तर सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी केली जावी असाही आग्रह जरांगेंनी धरलाय। विजय वडेट्टीवारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरनं टोला लगावला। अलीकडच्या काळात आंदोलनाला धार दिसत नाही, आंदोलन अर्ध्यात सोडल्यामुळे समाजाचं नुकसान होतं असा हल्लाबोल त्यांनी केला। तो ओबीसी आरक्षण डावलून निवडणूक घेतली तर ते सहन केलं जाणार नाही, ओबीसी त्यांचे हक्क सोडणार नाहीत असा इशाराही विजय वडेट्टीवार देतात। मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली आहे। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षण द्या ही मागणी कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही। मराठा समाजाच्या हितासाठी अजून काय करता येईल ते सरकार निश्चितच करेल असं स्पष्टीकरण प्रवीण दरेकरांनी दिलंय। महायुती सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। आम्ही मराठा समाजासोबत असून त्यांच्या योजना कायम सुरू राहतील असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं। सुरुवातीला दिलेलं आरक्षण महाविकास आघाडीला कोर्टात टिकवता आलं नाही, या शब्दात त्यांनी मवियावरतीही निशाणा साधला। सोलापूरच्या बार्शीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात आमरण उपोषण पुकारलं गेलं। सरकारनं मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी सकल मराठा समाज आमरण उपोषण करतोय। राज्यात सर्वाधिक अन्याय अजित पवारांवरती झाला। संधी मिळूनही अजित पवारांना मुख्यमंत्री केलं गेलं नाही। अजितदादा जर मुख्यमंत्री झाले असते तर आतापर्यंत राज्याचा चेहरा मोहरा बदलला असता असं वक्तव्य माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केलंय। देशातल्या शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी काय केलं हे समजून घेण्याचा प्रयत्न अमित शहांनी केला असता तर कृषी मंत्री म्हणून शरद पवारांइतकं उत्तम काम दुसऱ्या कुणीही केलं नाही हे अमित शहांना मान्य करावं लागलं असतं असा टोला जयंत पाटील यांनी लगावला। राज्यात तिसरा उपमुख्यमंत्री होणार असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला। याबद्दल आता उदय सामंतांनी गौप्यस्फोट केलाय। वडेट्टीवार स्वतःचा प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदेंकडे गेले होते असं उदय सामंत म्हणतात। पालकमंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बनावट दारू विक्री, जुगार, मटका, गांजा यासह देह विक्रीसाठी अवैध धंदे करणाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांच्याकडून अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची तब्येत काहीशी बिघडली आहे, त्यामुळे पुढच्या 4 दिवसांचे त्यांचे दौरे रद्द झालेत। पवारांना पुढचे 4 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला गेलाय आणि सततची धावपळ दगदग त्यांनी टाळावी असंही डॉक्टरांनी सुचवलंय। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी खळबळजनक आरोप केला। अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि शहरात त्रिशूलच्या नावावरती गुप्त्यांचं वाटप होत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला। खासदार संजय राऊत यांनी अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती टीका केली आहे।
अमित शहा महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी इथे येतात असं राऊतांनी म्हटलं. कारखानदारांना ब्लॅकमेल करून भाजपत घेतल्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्राला घरघर लागली आहे असा आरोपही राऊत करतात. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचाही समाचार घेत हल्लाबोल केला. अमित शहांवरती टीका केल्यावर शिंदेंना उत्तर देण्यासाठी धडपडण्याची गरज नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवरती केलेल्या वक्तव्याचा गुलाबराव पाटलांनी समाचार घेतला. संजय राऊत जमाल गोट्याचे दुकानदार आहेत का असा सवाल विचारत गुलाबराव पाटलांनी एक प्रकारे टोला लगावलाय. निवडणूक आयोगाविरोधात पावित्र्य राखलं गेलं पाहिजे असं विधान माजी मंत्री अशोक पाटील यांनी केलेलं आहे. निवडणूक आयोगानं कार्यप्रणालीवरती संशय दूर करावा अशी मागणी सुद्धा ते करतात. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज राजगुरुनगरमधील मिसळपाव आणि कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली. मात्र यावेळेला मिसळची चवच चाखायला मिळाली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडताना काळजी न घेतल्यामुळे वनक्षेत्रात मोठी आग लागली. आग वेळेत नियंत्रणात आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पालकमंत्री बनल्यानंतर प्रताप सरनाईक पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्याचा दौरा करतायत. दरम्यान समर्थकांनी सरनाईकांच्या स्वागतार्थ मोठी बॅनरबाजी केली आहे. छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना उदयनराजे भोसलेंनी फोन केला. चित्रपटातील छत्रपती संभाजीराजे यांचा लेझिम गाण्यावरचा आक्षेपार्ह नृत्याचा सीन हटवावा अशी सूचना उदयनराजेंनी केल्याचं कळतंय. दरम्यान सीन हटवला जाईल अशी ग्वाही उतेकरांकडून देण्यात आली आहे. भंडाऱ्यातील आयुध निर्माण कारखान्यामध्ये झालेली स्फोटाची घटना सुरक्षा नसल्यामुळे झाली. या स्फोटामुळे परिसरातल्या घरांना भेगा पडल्या. आता लोकांचा जीव स्वस्त झालाय या शब्दात निशाणा साधत नाना पटोलेंनी दोषींवरती कारवाईची मागणीही केली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद दौऱ्यावेळी त्यांना जुगार मटका अड्ड्याविषयी सांगताच त्यांनी त्या अड्ड्यावरती छापा टाकला. तसंच शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरती आळा मिळवण्यासाठी काम करावं अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्यात. कोचिवेल्ली इंदूर इथे रेल्वेगाडीला आता रोह्यामध्ये थांबा मिळणार आहे, त्यामुळे कोकणवासियांची मोठी सोय होणार आहे. सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांनी रोहा स्थानकात या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. ठाण्याच्या वागळे इस्टेट भागातील महाविद्यालयातील शिक्षकांना मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिलाय. महिला शिक्षकांसोबत गैरवर्तन, शिवीगाळ तसंच अश्लील भाषा वापरल्याचा आरोप केल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित शिक्षकाला चांगलंच चोपलं. पुणे शहरामध्ये जीबीएसचा प्रादुर्भाव वाढलाय. किरकिटवाडी, नांदेड गावातील पाण्याचे नमुने दूषित आढळलेत. महापालिका आणि झेडपीच्या हद्दीसंदर्भातल्या वादामुळे नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दरम्यान उपचारांसाठीचा खर्च करायचा कसा हाही प्रश्न पडलाय. पुण्यामध्ये जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंहगड परिसरातल्या नागरिकांसोबत चर्चा करत माहिती जाणून घेतली. यावेळी अजित पवारांनी संबंधितांना काही सूचनाही दिल्या. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारची द्राक्ष दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. काळी, हिरवी, सफेद द्राक्ष सध्या बाजारात उपलब्ध आहेत. 800 ते 1000 रुपयांपर्यंत द्राक्षांची विक्री होते. भिवंडी तालुक्यातील अनेक घरात पिण्यासाठी शुद्ध आणि मुबलक पाणी मिळत असल्यानं भिवंडी पंचायत समितीसमोर श्रमजीवी संघटनेनं आंदोलन केलं. डोक्यावरती हंडे घेत भारूड गात ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान कार्यालयासमोर उद्या झेंडावंदन करण्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतलाय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी राजगुरुनगर घटनेतल्या पीडित कुटुंबाची भेट घेतली. केंद्र सरकारकडनं पीडित कुटुंबाला मदत मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी आठवलेंनी दिलंय. पुण्यात महानगरपालिकेकडनं अनेक ठिकाणी अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या आणि अनधिकृत बांधकामांवरती पालिकेनं हातोडा फिरवला. आंबेगावच्या रांजणी गावाजवळच्या वनक्षेत्रात उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकला गेला. इंजेक्शनच्या सिरिंज, सुया आणि औषधांच्या बाटल्या उघड्यावरती टाकल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे वाशिममधील रेशन कार्ड धारक संभ्रमात आहेत. अनेकदा मुदतवाढ देऊन सुद्धा केवायसीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे लाभार्थी संकटात सापडलेत. धान्याचा लाभ मिळेल की नाही याकडे रेशन कार्ड धारकांचं लक्ष लागलंय. जळगावच्या यावल महसूल मंडळातील मोहराळा या गावाजवळ स्वयंचलित हवामान केंद्र सुरू झालं होतं. मात्र या केंद्रात नुकसानीची व्यवस्थित नोंद न झाल्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी या केंद्रांची पाहणी करत अहवाल सादर करावा असे आदेश दिले. देहू रोटडे किवळे इथे कचरा वाहतूक डेपोची निर्मिती होत असल्यानं ग्रामस्थ चिंतेत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि हे केंद्र नागरी वसाहतीपासून दूर असावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणी जर मान्य झाली नाही तर पालिका आयुक्तांच्या दालनामध्ये कचरा फेकू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 103 गावातील जलस्रोत दूषित असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. आंबेगावच्या वळणी गावात एका शेतकऱ्याच्या कांद्याच्या पिकावरती अज्ञात व्यक्तीनं तणनाशकाची फवारणी केली. फवारणीमुळे अर्ध्या एकरावरच्या कांद्याच्या पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जालन्यातील आरटीओ कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवली गेली. मुख्यमंत्री 4 कलमी कार्यक्रमाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत आरटीओच्या अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. न्यायालयानं भोंग्यांसंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर कुडाळ पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. हिंदू आणि मुस्लिम बांधवांची बैठक घेत या निर्णयाचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला गेला आहे. अकोल्यातील पीकेव्ही रोडवरील आमदारांच्या घराजवळ दुर्मिळ असं बारसिंगा हरिण आढळलं. हे हरिण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. दरम्यान वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी या हरणाला रेस्क्यू केलं. सिंधुदुर्गातील साटेली भेडशी येथील डाव्या कालव्याला भलं मोठं भगदाड पडलंय. याची पाहणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. गोव्यातील कालव्यांच्या धर्तीवरती महाराष्ट्राच्या हद्दीतील कालव्यांची दुरुस्ती केली जावी अशी मागणी करण्यासाठी ते देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहेत. जालन्यामध्ये महिला काँग्रेसच्या वतीनं गाजर आंदोलन करण्यात आलं. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचं गाजर देणाऱ्या महायुती सरकारचा या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला गेला. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. एकनाथ शिंदेंच्या सभेदरम्यान आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला होता. परभणीमधल्या लॉंग मार्चचं नेतृत्व करणाऱ्या आशिष वाकोडेंना कारनं धडक दिली. कारच्या धडकेत वाकोडे जखमी झालेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पालघरमधील गणेश कुंड सुशोभीकरण आणि अस्थिकरण कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अरुण माने यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. तसंच गणेश कुंड कोरडा पडल्यामुळे भाविकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रपुरातील मूल बसस्थानकावरती शालेय बसेस वेळेत सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बस रोको आंदोलन केलं. दरम्यान आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत आंदोलन मागे घ्यायला लावलं. राष्ट्रीय मतदार दिनी आज काँग्रेसकडनं यवतमाळच्या बसस्थानक चौकात आंदोलन पार पडलं. विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. मुळशी तालुक्यातील माळ हिंदवडी आयटी हब इथल्या मदरसन या कंपनीनं स्थानिकांना काढून तिथे परप्रांतीयांना रुजू केलं. त्यामुळे स्थानिकांनी गेट समोरच मोठं आंदोलन केलं. राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेसनं निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराविरोधात आंदोलन छेडलं. खासदार प्रतिभा धानोरकरांसह काँग्रेसचे माजी आमदार आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात गेल्या 8 दिवसात डॉक्टर आणि नर्सेस यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतलाय. त्रास देण्यासह अनियमित पद्धतीनं काम करण्याचा आरोप त्यांच्यावरती केला जातोय. दरम्यान आता लहाडेंविरोधात युवक काँग्रेसनं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रध्वज सन्मान समितीचं साखळी उपोषण सुरू आहे. महावितरणच्या दोषी अधीक्षक अभियंत्यांसह इतर कर्मचाऱ्यांवरती कारवाईची मागणी करण्यात येते. धाराशिव जिल्ह्यामध्ये मतदार दिवसाचं औचित्य साधत काँग्रेसच्या वतीनं ईव्हीएम हटाव आंदोलन पार पडलं. धीरज देशमुखांनी त्यांच्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलंय. नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसनं आंदोलन सुरू केलं. निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं निदर्शनं करत काँग्रेसनं घोषणाबाजी केली. ठाकरे गटाच्या वतीनं इस्लामपूरमध्ये संविधान वाचन पार पडलं. तहसील परिसरामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत शिवराय आणि बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करत हे आंदोलन करण्यात आलं. बुलेटिनमध्ये आपण आणखी काही बातम्यांचा